आराधना प्रतिष्ठान सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने श्रावण मासी ज्ञानेश्वरी प्रवचने यामधील आजचं 10वं पुष्प श्री हरिभक्तपरायण रत्नाकरराव देशमुख माजलगाव यांचं आहे। महाराजांना विनंती आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं। आजचे प्रसादाचे यजमान प्रसादाची सेवा श्री नंदलाल मेघजी पद्मावत यांचे आहे। त्यांनी माऊलीच्या प्रतिमेचं पूजन व महाराजांचा सत्कार करावा। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण। पुंडलीक वरद हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री केशवराज गोपाळ कृष्ण बाबासाहेब महाराज की जय। गुरुवर्य डॉक्टर भगवान महाराज आनंदगडकर जालना महाराज की जय। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। समचरणसरोजं सान्द्रनीलाबुदाभं, जगननियतपानिं मण्डनं मन्ननानां, तरुणतुलसीमालां कन्धरं कञ्जनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। पाण्डुरङ्ग हरि वासुदेव हरि। महाभूतान्य अहंकारो बुद्धिर अव्यक्तमेव च, इंद्रियाणि दशैकञ्च
पंचैचेन्द्री इंद्रियगोचराः इच्छा द्वेष सुखम संगात चेतना धृती एतक्षेत्रं समासेन सविकार मुदाहतम. प्रस्तुत श्लोक 5वा आणि 6वा हा 13व्या अध्यायातल्या क्षेत्रज्ञ योगामधील आहे. आज आपण चिंतनासाठी हा श्लोक निवडूयात. कसं आहे, एक छोटासा परिहार देणं आवश्यक आहे. मातुल गोत्राकडून, आईकडून माझा या संस्थांशी खूप जवळचा संबंध आहे. माझे पंजोबा, त्यांचे वडील असे कसले तरी पूर्वज मला पूर्णतः मला आठवत नाहीत, सांगता येणार नाहीत. त्यांची समाधी इथं आहे, गोविंद महाराज नाईक. तर ही मंडलिक मामा कंपनी आहे. तर मला या केशवराज संस्थांची सेवा करण्यासाठी 5वं-6वं वर्ष तरी असेल. यावेळेस इथं येण्याची मला प्रत्येक वेळेस ते संधी देतात. या संयोजकाचे आणि त्या सर्व मामा लोकांचे, मामे भावांचे मी धन्यवाद मानतो. या ठिकाणी प्रस्तुत चिंतनासाठी घेतलेला हा श्लोक जो आहे तो 13व्या अध्यायातला क्षेत्रज्ञ योग मधील आहे. 13वा अध्याय म्हणजे ज्ञानयोगाची सुरुवात. वर्गीकरण जर केली, वर्गीकरणामध्ये असं म्हणता येईल की 12व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकापासून अद्वेष्टाम सर्वभूतानां मैत्रः करुणैवच ज्ञानयोग सुरू होतो. आणि 15व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात इति गुह्यतमं शास्त्रम इदम मुक्त मयानघ एतद्बुद्ध्यां बुद्धिमान्यास कृतकृतस्य भारत. इथपर्यंत हा ज्ञानयोग आहे. तर 13वा अध्याय घेण्याचं कारण असं आहे, हा श्लोक घेण्याचं कारण मला असं वाटतं की या अध्यायामध्ये फार सुंदर विवेचन केलेलं आहे. माऊलींनी तर ज्ञानेश्वरीमध्ये बहार आणलेली, खूप आनंद मिळतो 13व्या अध्यायामध्ये. काय आहे 13व्या अध्यायामध्ये? सुरुवातीला क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाची माहिती आहे. 36 तत्व सांगितलेत. त्यानंतर ज्ञानाचे लक्षणं सांगितलेत, 18 लक्षणं सांगितलेत. त्यानंतर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये अशी ओव्याची अशी काही सुंदर रचना केली, इतका टीका छान केलेली ज्ञानेश्वरीमध्ये. ज्ञेय म्हणजे काय याच्याबद्दल अभ्यास सांगितला आहे. ज्ञेय तो कसा आहे? विश्वचक्षु, विश्वांघ्री, विश्वश्रुत अशा पद्धतीने तसे देखील काही श्लोक आहेत, काही अध्याय आहेत, काही ओवे आहेत. आणि त्याच्यानंतर या अध्यायाच्या शेवटी पुन्हा एकदा सांख्ययोगाचा अभ्यास म्हणजे आणि प्रकृती आणि पुरुष याचा समावेश केलेला आहे. म्हणून हा अध्याय परिपूर्ण आहे, ज्ञानयोगातला परिपूर्ण असा अध्याय. आज या ठिकाणी आपण जो चिंतनासाठी श्लोक घेतलेला आहे तो श्लोक हा क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याच्याबद्दल माहिती सांगणार आहे. थोडक्यात म्हणजे आता आपल्याला कसं करायचं आहे, BEdला एक पद्धत असते अध्यापनशास्त्रामध्ये. स्थूलापासून सूक्ष्माकडे, विशेषाकडून सामान्याकडे, सामान्याकडून विशेषाकडे, अवघडाकडून सोप्याकडे. आता हे 36 तत्व आहेत. 36 तत्व जर सांगत बसलं तो वर्णन जास्त होत राहील, लवकर लक्षात राहणार नाही. परंतु कसं आहे, आपण सगळे अभ्यासक आहात. मी देखील ज्ञानेश्वरीचा एक विद्यार्थीच आहे, साधक आहे. माझ्याकडून सांगण्यामध्ये जर काही आलं असेल तर एक बालक म्हणून तुम्ही मला माफ करा. कारण या अध्यायामध्ये, या श्लोकामध्ये 36 तत्वांचा अभ्यास सांगितला आहे. एक शब्द आहे कार्यकरण भाव. एखाद्या गोष्टीचा अभ्यास करत असताना त्याचं कार्यकरण भाव आपण लक्षात ठेवायला पाहिजे. 36 तत्वामध्ये काही तत्व हे कार्य भागात आहेत, काही तत्व हे करण भागात आहेत आणि काही तत्व हे भाव भागातले आहेत.
आपण म्हणतो ना, एखाद्या गोष्टीचा अभ्यास करत असताना त्याचं कार्यकारण भाव समजून घ्या. कार्य कोणतं आहे, करण काय आहे आणि भाव काय आहे. 36 तत्व आहेत. या 36 तत्वाचा अभ्यास करत असताना आता मी हे जे सांगत सांगतोय त्याच्यामध्ये माऊलींची भाषा फार महत्त्वाची. जोपर्यंत माऊलीची भाषा आपल्या कानावर पडत नाही तोपर्यंत आनंद नावाची गोष्ट मिळतच नाही साधकाला. आता पहिले 4-5 ओव्या घेतो, त्या ओवीच्या अनुषंगाने हे सांगण्याचा मी प्रयत्न करतो. अगोदरच्या श्लोकामध्ये उपनिषदामध्ये क्षेत्रज्ञाबद्दल खूप स्तवन केलं आहे, अशा प्रकारचा उल्लेख केलेला आहे. तर क्षेत्रज्ञ म्हणजे शेतीचा मालक, क्षेत्र म्हणजे शेती, असं आपण थोडक्यात समजून घेऊ. आता आपल्याला सोप्याकडे जायचं आहे ना, तर क्षेत्र म्हणजे शेती आणि क्षेत्रज्ञ म्हणजे शेतीचा मालक. हा जो मालक कोण आहे, तर हा मालक आहे भगवंत, ब्रह्म, आत्मा, त्याला काही म्हणा. ज्ञानदेव मने भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा आणि बाकीचं जो क्षेत्र जे आहे तो पसारा वर्ग आहे, जड वर्ग आहे, पसारा आहे तो सगळा. पण कसं होतंय आजकाल या आपल्या समाजामध्ये अज्ञान लोक भरपूर आहेत. अज्ञानामध्ये कसं होतं, आमचे गुरुमाऊली नेहमी सांगतात, इथं कसं आहे, प्राप्य वस्तूची हेळसांड केली जाते आणि अप्राप्य वस्तूचं कौतुक केलं जातं. भगवंत किंवा आत्मा हा प्राप्य का अप्राप्य? प्राप्य वर्गातला आहे. प्राप्याचं हेळसांड केली जाते, त्याला महत्त्व सांगत नाहीत. काय करतात, सामान्य माणूस काय म्हणतो, आपण या भानगडीत पडत नाही बाबा. हे भगवंतन, आस्तिक शास्त्रन, हे वेगवेगळ्या प्रकारचं प्रवचनाला जा, कीर्तनाला जा, हे या भानगडीत मी पडत, म्हणजे ह्यांना भानगड हा शब्द वापरतात. आणि अप्राप्य गोष्ट म्हणजे काय, प्रवृत्ती धर्मानुसार जे यश मिळलं जातं. काही एखाद्याने वाडा बांधला, संसार चांगला वाढला, उपाधी चांगली प्रकारची निर्माण झाली, त्यांनी एकदम कीर्ती केली त्याच्या क्षेत्रामध्ये, त्याला इतकं समाधान मिळतं. खरं म्हणजे तो अप्राप्य वर्ग आहे, प्राप्य वर्ग नाही, त्याला काहीच नाही. पण प्राप्य काय, अद्वैत आहे. प्राप्य म्हणजे आपणच त्याचे आहोत. 12व्या अध्यायामध्ये सांगितलंय, मम वंशो जीवलोके जीवभूत सनातन मनःषष्ठानी इंद्रियानी प्रकृती स्थानी कर्षती. भगवंत म्हणतात माझेच सगळे अंश आहेत. म्हणजे आपण प्राप्य वर्गातलेच आहेत, आपण काही वेगळे नाहीत. लक्ष ठेवा. या ठिकाणी आता ओवे आपण काही वाचणार आहोत, त्या ओव्या अशा आहेत, तरी महाभूत पंचकू आणि अहंकार एकू, बुद्धी अव्यक्त दशकू इंद्रियाचा, मग अनिकही एकू विषयाचा दशकू, सुख दुःख द्वेषू संगात इच्छा आणि चेतना धृती, एवं क्षेत्र व्यक्ती सांगितली तुझ प्रती आघवीची. या 2 ओवीमध्ये या पूर्ण श्लोकाचा मतितार्थ सांगितलाय. 36 तत्व सांगितले. एकूण 36 तत्व सांगत असताना आता मी जे सांगितलं होतं सुरुवातीला, काही जे तत्व आहेत ते कार्य तत्व आहेत, काही तत्व हे करण तत्व आहेत, काही तत्व हे भाव तत्व आहेत. करण तत्व म्हणजे साधन, करण म्हणजे साधन. अंतःकरण आपण शब्द वापरतो, अंतःकरण जे आतमध्ये साधन असतात, जे आपल्याला या स्थूल देहातून या नेत्रातून स्पष्ट दिसू शकत नाहीत, पण त्याचं कार्य फार महान आहे. लक्ष द्या. 7व्या अध्यायामध्ये सांगितलंय की पंचमहाभूते ही अपरा प्रकृती आहे, ती थोडी कनिष्ठ दर्जाची.
आणि स्थूल म्हणजे ते स्थूल देहाची, आणि सूक्ष्म देहाची किंवा कारण देहाची, महाकारण देहाची, ज्यांचा पंचीकरण थोडा अभ्यास झाला असेल त्याला समजून येईल की ही पराप्रकृती श्रेष्ठतम. तर या ठिकाणी कार्यविभागामध्ये काय काय सांगितले, आता 36 तत्व थोडक्यात सांगतो. कारण कसं आहे, या परमार्थाच्या क्षेत्रामध्ये आपण प्राथमिक वर्गामध्ये, प्राथमिक शाळेमध्ये कुठवर राहायचं, थोडा हायस्कूलला जायचं, जरा विद्यापीठात जायचं, PhD घ्यायची, आपण आपली प्रगती करायला हवी. म्हणजे ग्रंथ वाचत असताना आपण सगळे ज्ञानेश्वरीचे अभ्यासक आहात, आणि ग्रंथ वाचत असताना त्याच्या ज्या ओव्या आहेत, त्यातले जे शब्द आहेत, ते शब्द आपल्याला हाताला धरून अर्थ सांगत बसतात. माऊलीचं असं वैशिष्ट्य आहे, माऊलींनी रूपकाची, सिद्धांताची अशी काही रेलचेल केली आहे, दृष्टांताची अशी काही रेलचेल केली आहे की माऊलीला कळतं की एक दृष्टांत मी सांगितला, एक दृष्टांत सांगितल्यानंतर हे वाचकाला थोडं लक्षात आलं नसावं म्हणून पुन्हा दृष्टांत सांगतात, दुसरा की लगेच तिसरा सांगतात. माऊलीचं हृदय, ज्ञानेश्वर महाराजांचं हृदय कसं आहे, माऊलीचं हृदय. त्याचं देखील उदाहरण मी तुम्हाला सांगतो. सुरुवातीला तशा प्रकारच्या अहंकाराबद्दल जी माहिती सांगितली आहे, त्याचे दृष्टांत कशा कशा पद्धतीचे आहेत, त्याचा थोडा आपण उहापोह करू, थोडक्यात अभ्यास करू. आता कार्यविभाग मी सांगितलं, कार्यामध्ये काय येतं, पंचमहाभूते हे प्रकृतीच्या किंवा मायेच्या तमोगुणाचं कार्य आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. म्हणण्याची पद्धत अशी आहे, परंतु असं सुद्धा म्हणता येतं, आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी. कारण आकाश हे सावयव आहे. आकाशापासून वायू, वायूनंतर तेज, तेजामध्ये पुन्हा जल आणि जलाच्या नंतर पृथ्वी. कारण आपण भौतिक विज्ञानाचे अभ्यासक आहोत, आपल्याला माहीत आहे की या पृथ्वी तलावर 75% पाणी आहे, 25% पृथ्वीचा अंश आहे. म्हणजे हे कार्य आहे. पंचमहाभूते हे काय आहे, कार्य. अजून 36 तत्वामध्ये कार्य कोणतं आहे आणखी लक्षात ठेवा. 5 गोष्टी ज्या आहेत ज्ञानेंद्रियाची जे कार्य आहेत, तर ते म्हणजे विषय पंचक. विषय पंचक म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. हे 5 जे पंचक आहेत, विषय पंचक आहेत, ते कार्यभागात मोडतात. म्हणजे कार्यामध्ये एकूण किती झाले, 5 आणि 5 10. पंचमहाभूते आणि विषय पंचक आहे की नाही, बरोबर आहे की नाही. आता 10 तत्वाचा तर आपल्याला अभ्यास झालाच. अजून 4 तत्व आहेत, अजून 5 तत्व आहेत. 5 तत्व आहे कर्मेंद्रियाचे 5 तत्व. कर्मेंद्रियाचं कार्य जे आहे, कर्मेंद्रिय कोणते आहेत ते मी नंतर सांगतो, कारण आपल्याला कार्यभाग सांगायचा आहे. कर्मेंद्रियाचे कार्य जे आहेत ते आहेत बोलणे, देणे घेणे. बोलणे म्हणजे जीभ, देणे घेणे हाताचं काम आहे. कर्मेंद्रिय हात आहे, पण कार्य काय, देणे घेणे, आदान प्रदान. त्याच्याने आहे चालणे. चालणे हे पायाचं काम आहे. कर्मेंद्रिय आहे पाय आणि त्याचं कार्य आहे चालणे. त्याच्यानंतर मल विसर्जन आणि मूत्र विसर्जन हे कर्म आहे, नैसर्गिक कर्म आहे. लक्षात ठेवा, हे जे कार्य आहे, या कार्याला ही अशी एकूण 5 कार्य आहेत. पंचकर्मेंद्रियाचे 5 कार्य. थोडं अवघड चाललंय मला लक्षात येतं, पण कधीतरी आपल्या कानावर पडलं पाहिजे. 5 अधिक 5 अधिक 5 म्हणजे 15 प्रकारचे हे कार्य आहेत. आता आपण कोणता शब्द वापरला होता सुरुवातीला, कार्य, करण, भाव. आता करण म्हणजे काय, करण म्हणजे साधन. अंतःकरण म्हणजे या सगळ्या सूक्ष्म जो देह आहे त्याचं कार्य चालण्यासाठी जे काही साधनाचा वापर करतात त्याला म्हणायचं करण. ते करण कोणते आहेत,
ज्ञानेंद्रिय, ते कर्ण आहेत ज्ञानेंद्रिय. नंतर आहे अंतःकरण चतुष्ट, फक्त 4 आहेत, त्याच्यामध्ये अंतःकरणाचा समावेश केलेला नाही आहे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, हे 4. आणि त्याच्यानंतर पुन्हा अगोदर सांगितलं ज्ञान, ज्ञानेंद्रिय. ज्ञानेंद्रिय सोप्या भाषेत सांगायचं आहे आपल्याला, कारण हे अवघड भाषेत जायचंच नाही, थोडक्यात जायचं आहे. ज्ञानेंद्रिय कोणते आहेत? ज्ञानेंद्रिय आहे कान, डोळा, नाक, जीभ आणि त्वचा, हे ज्ञानेंद्रिय. हे करण आहेत. मन, बुद्धी, चित्त अहंकार हे करण आहेत. 5 आणि 4 9, आणि अजून 5 आहेत, तर ते एकूण 14 आहेत. म्हणजे 15 कार्य आणि 14 करण, कार्यकरण. तर हे 5 जे आहेत, तर ते 5मध्ये आपण कशाचा उल्लेख करू शकतो? 5मध्ये आपण श्वासाच्या जी पद्धतीत प्राण, अपान, व्यान, उदान, समान याचा समावेश होऊ शकतो. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि हे चतुष्ट कर्मेंद्रिय म्हणता येणार नाही. कर्मेंद्रिय, कर्मेंद्रिय देखील याच्यातच येतात करणमध्ये. आणि कर्मेंद्रियामध्ये जीभ, त्याच्यानंतर हात, पाय, कार्य नाही बरं, कार्य वेगळे आहे. क्रिया करणं हे कार्यभागामध्ये येते, आणि करण म्हणजे हे 5 प्रकारचे कर्मेंद्रिय. जीभ, त्याच्यानंतर हात, पाय, गुदद्वार आणि मलद्वार, मूत्रद्वार, हे जे 2 द्वार आहेत ते देखील या 5 कर्मेंद्रियामध्ये मोडतात. मग 5 × 15 कार्य आणि 14 करण. 15 आणि 14 29 कार्यकरण झालं. आणि आता नंतरचा शब्द मी वापरला होता भाव. काही भावना ज्या आहेत, जे तीव्र आहेत, त्या नैसर्गिकरित्या सगळ्यांच्या या अंतःकरणामध्ये असतात. त्या भावना कोणत्या? सुख आणि दुःख. हे पहा, एकमेकाला सापेक्ष बरं का या गोष्टी. सुख आणि दुःख, इच्छा आणि द्वेष, 2 आणि 2 4, आणि नंतर धृती आणि चेतना, 4 आणि 2 6, एकूण 6. आणि हे 6 म्हणजे आता आपले झाले 15 अधिक 14 अधिक 6, एकूण तत्व झाले 35. आणि आता 36 तत्व कोणतं समजायचं? तर हे 36 तत्व आहे संघात नावाचं तत्व. सामुदायिक समूहवाचक जो शब्द आहे तो म्हणजे संघात. या सर्वांचा समुच्चय जो आहे त्याला एक तत्वच म्हटलंय, तर ते आहे संघात. असं 36 तत्वाचा हे अंतःकरण बनलेलं आहे. आणि हे तत्व करत असताना, याचं थोडं चिंतन करत असताना, आता तुम्ही ज्ञानेश्वरीचे उपासक आहात, ज्ञानेश्वरीचा अभ्यासक आहात. आता जे आज मी जे सांगतो आहे हे सांगण्यानंतर तुम्ही घरी गेल्यानंतर 13व्या अध्यायातील 5वा आणि 6वा श्लोक आणि त्याच्यावरल्या ओव्या अवश्य वाचा. फार सोपं आहे, अवघड काहीच नाही. हे सगळं क्षेत्राचा हा सगळा विस्तार आहे. आणि याला जो जाणतो तो क्षेत्रज्ञ, याला जो जाणतो तो क्षेत्रज्ञ. आणि ज्याला क्षेत्राचा आणि क्षेत्रज्ञाचा थोडक्यात, जास्त नाही, काही आटापिटा करायची गरज नाही, जास्त नाही, याचा थोडक्यात अभ्यास असतो, त्याला ज्ञान असे म्हणतात. माऊलींनी 2ऱ्या श्लोकाच्या शेवटच्या ओवीमध्ये याचं एक छोटंसं ओवी, फार रचना छान झालेली आहे, लक्षात असू देत. ती आहे, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाते जाणणे जे निरूते, ज्ञान ऐसे तयाते मानू आम्ही. जे क्षेत्राला आणि क्षेत्रज्ञाला जाणतो त्याला ज्ञान आहे असं मी निश्चयपणाने सांगतो, असं माऊलींनी स्पष्ट विधान केलेलं आहे.
म्हणजे क्षेत्राज्ञ क्षेत्रज्ञ हा जो भाग आहे, हे जे 36 तत्व आहेत हे त्या दृष्टीने खूप खूप महत्त्वाचे आहेत. आता मी आणखी एक गोष्ट सुरुवातीला सांगितली होती की माऊलींचं हृदय इतकं प्रेमळ आहे, इतकं कृपाळू आहे. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार. फार फार कृपाळू. किती कृपाळू. आपल्याला एखादी गोष्ट समजत नसेल तर आत्ता मी सांगितलं, पहिला दृष्टांत सांगतात, दुसरा दृष्टांत सांगतात, तिसरा दृष्टांत सांगतात. आता सुरुवातीलाच माऊलीने अहंकाराबद्दलच सांगितलंय. अहंकार काय, कसा असतो, आणि अहंकाराचा विशेष अभ्यास सांगितलाय. कसा सांगितलाय माऊलीने अहंकाराचा विशेष अभ्यास, त्याच्या थोडक्यात मी माहिती सांगतो. काही काही तत्व हे गुप्त रूपाने, सुप्त रूपाने असतात, आणि ते सुप्त रूपाने प्रत्येक जीवामध्ये असतात. म्हणजे जीव जेव्हा जन्माला येतो तेव्हा एक गोष्ट घेऊन येतो, तो अहंकार घेऊन येतो. काय घेऊन येतो? अहंकार घेऊन येतो. आणि एक गोष्ट त्याला चिटकते, त्याला माया चिटकते. प्रत्येक जीव अहंकार घेऊन, लहान मुलगा का असाना, तो अहंकार घेऊन येतो, आणि त्याला जे चिटकते ती माया चिटकते. आणि ज्याला अहंकारापासून जो दूर झाला, मायेपासून जो दूर झाला, तो खरा सत्पुरुष. संत जे असतात, संतांना या गोष्टी जमतात. म्हणून संतांच्या सानिध्यात नेहमी बसावं. अर्धा एक तास तरी आपला वेळात वेळ काढून 24 तासापैकी एखादा तास तरी सत्पुरुषाच्या शेजारी बसावं. ते बसल्यानंतर ते आपल्याला या मुमुक्षत्व म्हणजे काय आहे, मोक्षाची तुम्ही कशा प्रकारची धाव घेतली पाहिजे हे सांगतात. एक श्लोक आहे. 3 गोष्टी फार दुर्मिळ आहेत. कोणत्या दुर्मिळ आहेत? मनुष्यत्व, मुमुक्षत्व आणि संत समागम. या 3 गोष्टीसाठी आपण धडपड केली पाहिजे. मनुष्यत्व आपल्याला मिळालेलंच आहे. 50% तर काम इथंच झालं. माझे गुरुमाऊली म्हणत असतात, तुझं 50% काम इथंच झालं. तू मनुष्य आहे, मनुष्य जन्माला आहेस. मोक्षाची तळमळ लागली पाहिजे, मुमुक्षत्व. रामकृष्ण परमहंसाकडे एक माणूस गेला आणि तो म्हणे, मला देव दाखवा, मला देव दाखवा, मला देव दाखवा. खूप जणांकडे तो गेला होता. मी दाखवतो म्हणे, चल. त्यांनी नेलं आणि एका नदीमध्ये नेलं, खोल अशा डोहात नेलं, आणि त्याला बुडवायचा प्रयत्न केला. त्याला पोहता येत नव्हतं त्या माणसाला. तुम्ही काय करतायत? माझी मरायची वेळ आली, काकुळतीला जीव ओरडतो. म्हणजे अशी जेव्हा तुझी अवस्था होईल तर तुला मुमुक्षत्व तयार होईल, तेव्हाच तुझा उद्धार होईल. हे मनुष्यत्वानंतर मुमुक्षत्व आहे, आणि मुमुक्षत्वानंतर संत समागम हा तर फार 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 महत्त्वाचा आहे. बहु अवघड आहे संत भेटी. किती संत भेटी. अहो, रोज जर दर्शनाला आपण बाबासाहेब महाराजांच्याकडे आलो, अर्धा तास जरी इथं बसलं तरी मन कसं आनंद होतं, प्रफुल्लित होतं. का? इथं काय आहे विशेष? इथल्या या क्षेत्राचं असं काही वैशिष्ट्य आहे की अर्धा तास जर तुम्ही जर बसलात, 1 तास जर बसलात, तर हे संसारातल्या गोष्टी आपण विसरून जातो. प्रवचनाला जर बसलात तर आपण संसारातल्या गोष्टी विसरून जातो. कीर्तनाला जर बसलात तरी देखील असाच अनुभव येतो. म्हणजे हे संत समागम किंवा सत्संगाचं हे फळ आहे, सत्संगाचं फळ आहे. आता मी सांगत असताना एक गोष्ट सांगत होतो की दृष्टांत किती सांगितले छानपैकी. अहंकाराबद्दल अहम, आपला जो अहम आहे तो अहम आपण आकारावर लावतो. म्हणून शब्द आला अहंकार. आणि तो आपला जर अहम आपण निराकारावर लावला तर किती चांगलं होईल. कल्पना करा, अहंकार शब्दापासून दूर जायचं असेल तर अहम आपण आकारावर लावतो. मी या जातीचा आहे, मी त्या जातीचा आहे, मी इतका शिकलेलो आहे, मी ज्ञानी आहे. अहंकाराच्या राशी वाढत राहतात. कारण आपण तो आपला जो अहम आहे
मीपणा जो आहे तो मीपणा आपण आकारावर लावतो, म्हणून तो आकारचा अहंकार तयार झाला. आणि हा जर आपण जर निराकारावर लावला, निराकार हा परब्रह्म जे आहे त्याचं जर तुम्ही चिंतन केलं, त्यासाठी थोडा वेळ दिला. मी तर नेहमी सांगत असतो, प्रातःकाळाचा अर्धा एक तास आपण चिंतनात द्यायला हवा. देह तादात्म्याचा विचार करायचाच नाही, संसाराचा विचार करायचाच नाही. बहु अवघड ही गोष्ट आहे बरं का. याच्यातून आपले बाबासाहेब महाराज गेले. काय त्यांचं चरित्र आहे. त्या चरित्रावर जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा डोळ्यातून घळघळ घळघळ घळ पाणी येईल. वाटतं की किती सत्पुरुष होऊन गेले, किती आपल्यासाठी करून ठेवले, फार करून ठेवलं. निराकाराचा सतत अभ्यास, सतत ध्यास. जग काय म्हणेल याची काळजीच नाही. अहो काय सोपं आहे का? फार अवघड गोष्ट होती हो, फार अवघड गोष्ट होती. गरम गरम केलेल्या सळ्या आपल्या डोळ्यात घालणं ही काय साधी गोष्ट आहे का? जेव्हा संताच्या एका चरित्राच्या एक एक गोष्टीची आठवण येते तेव्हा आपण किती छोटे आहोत हे कळत राहतं. जेव्हा आपण ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला कळतं की आपल्याला काहीच माहिती नाही. म्हणून हा ज्ञानेश्वरी ग्रंथ खूप श्रेष्ठ आहे, लक्षात ठेवा. माझी गुरुमाऊली म्हणत असतात, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही. खरंच नाही. ज्ञानेश्वरीमध्ये आपलं जे शरीर आहे 3.5 हाताचं आहे. ओम हा शब्द जो आहे तो 3.5 मात्राचा आहे. ज्ञानेश्वरीची ओव्या जे आहेत ते 3.5 ओव्या आहेत एका एका चरणामध्ये. काय माऊलीने रचना केलेली आहे. खरोखर मन एकदम थक्क होऊन जातं. म्हणजे याचं गेल्या कित्येक 700-750 वर्षापासून ग्रामीण भागात असो, शहरी भागामध्ये असो, लहान मुलं असोत किंवा म्हातारी माणसं असोत, ज्ञानेश्वरी सतत वाचतच बसतात. एखाद्याला प्रश्न असा पडतो, हे कुठवर ज्ञानेश्वरी वाचन बसतात. पण लक्षात ठेवा, प्रत्येक वाचनामध्ये जेव्हा जेव्हा आपण ज्ञानेश्वरी वाचतो तेव्हा ती आपल्याला पुन्हा 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 काहीतरी शिकवीत असते. आपलं मूळ विषय बाजूला चाललाय. अहंकाराबद्दल दृष्टांत. काय दृष्टांत आहेत? पहिला दृष्टांत आहे, अमावस्याला चंद्र असतो की नाही? असतो. अमावस्याला देखील चंद्र असतो, पण आपल्याला दिसत नाही, सुप्त अवस्थेत असतो. तसा अहंकार हा आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये सुप्त अवस्थेत असतो. कळी असते, कळी, फुलाची कळी असते. तिच्यामध्ये सुगंध असतो का? सुगंध वाटत नाही. पण ती जेव्हा उमलते, जेव्हा फूल होते तेव्हा सुगंध तयार होतो. मग सुगंध आला कुठून? तो सुप्त प्रमाणात असतो. अहंकार तसाच आहे. तारुण्य जे आहे, लहान मुलगा आहे, तो खूप तरुण आहे, प्रौढ आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. तो लहान बाळ आहे तो. पण त्याचं तारुण्य हे सुप्तावस्थेत आहे. अहंकार तसा आहे. अहंकार केव्हा जागृत होईल हे सांगताच येत नाही. त्याच्यानंतर चौथं दृष्टांत सांगितलाय माऊलींनी. चौथा दृष्टांत असा सांगितलाय, लाकडामध्ये अग्नी असतो का? असतो. लाकडामध्ये अग्नी असतो. तो कधी प्रगट होतो? जेव्हा छोटासा अग्नी त्याला लावला जाईल त्यावेळेस त्याचा जो मूळ अग्नी आहे तो भडकून उठतो. भडकून का उठतो? त्याच्यामध्ये अग्नी होता, पण आपल्याला दिसतो का? दिसत नाही. सुप्त अवस्थेत असतो. अहंकार तसा आहे. अहंकार हे अंतःकरण चतुष्टातला एक भाग जो आहे त्याचीच अभ्यास पहिला प्रथम सांगितलाय माऊलींनी. भरपूर ओव्यात. या 2 श्लोकाच्या विवेचनामध्ये माऊलींनी भरपूर ओव्याचा रेलचेल वापरली. त्याच्या बुद्धीबद्दल म्हणतायत. बुद्धी म्हणजे निश्चयात्मकता. एखादी गोष्टी करायचीच हे जेव्हा माणूस निश्चय करतो त्याच्या अगोदर
बुद्धी ही अशी आहे, सत्य काय आहे, असत्य काय आहे, विनाशी काय आहे, अविनाशी काय आहे, त्याचा ते चांगल्या प्रकारचा अभ्यास करते ती बुद्धी. त्या बुद्धीला कसं करायचं? बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशवराजे सकल सिद्धी. केशवराजाचा फल आपली भगवंताचा नेहमी जर विचार केला तर त्या बुद्धीला चांगल्या प्रकारचं वळण लागू शकेल, प्रखर होईल. खरं म्हणजे बुद्धीचे दोनच प्रकार आहेत, एक सद्बुद्धी आणि एक दुर्बुद्धी. दुर्बुद्धी दे नुपजो मना, कधीच येऊ देऊ नको माझ्या मनामध्ये दुर्बुद्धी, येऊ देऊ नको. कोणाबद्दल वाईट मनात कधी कधी येऊ देऊ नको. यात हे छोटंसं मागणं आहे, सोपं मागणं मागत राहायचं. कारण मी अगोदरच सांगितलं आपल्याला सोप्याकडून अवघडाकडे जायचं. ही झालं बुद्धी, अहंकार एक वृत्ती झाली. या 4 वृत्तीत पहा, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, या 4 वृत्ती आहेत. उदाहरण विचारसागरामध्ये असं सांगितलेलं आहे की या वृत्तीचं एक वैशिष्ट्य आहे, वृत्ती हे बाहेर जाते, काहीतरी हिरवा चारा पाहिली की बाहेर जाते, तिथं रमते आणि मग आतमध्ये येते आणि आपला देह जो आहे त्या देहाच्या चिंतनामध्ये मग त्याचंच चिंतन करत बसते. वृत्ती हे खरं म्हणजे वृत्ती म्हणजे बाहेर जाण्याची तिची सवय आहे, धावच आहे तिची. म्हणजे त्याचं उदाहरण असं सांगितलंय, एक ब्राह्मणाचं कुटुंब आहे. ब्राह्मणाच्या कुटुंबामध्ये मोठा मुलगा जो आहे तो याज्ञिकी करतो, नंबर 2चा जो मुलगा आहे तो वैद्यकीय करतो, तो डॉक्टर झालाय. नंबर 3चा जो मुलगा आहे तो शिक्षक झाला. नंबर 4चा जो मुलगा आहे तो शास्त्रज्ञ झाला किंवा व्यापारी झाला. तर हे 4 प्रकारचे 4 मुलं, पण मूळ ब्राह्मणच आहे. मूळ एकाच व्यक्तीपासून हे 4 झाले. वृत्ती हे कार्यानुसार वेगवेगळं नाव दिलेलं आहे. वृत्ती एकच आहे. वृत्ती बाहेर जाते, उगी फिरत राहते आणि पुन्हा आतमध्ये येते. या ज्या वृत्तीला आहे ठाव द्यावा चित्ती, राखे पायापाशी, ठेवी वृत्तीशी अखंडित, असं करायला पाहिजे. भगवंताच्या पायापाशी हिला ठेवायला पाहिजे, संताच्या पायापाशी हिला ठेवायला पाहिजे. वृत्तीला तिला तसं वळण लावलं पाहिजे. आपण म्हणतो बुद्धी वेगळी आहे. आता इतकं वर्णन सुंदर केलंय माऊलीने. बुद्धी कुठं असते? बुद्धी आत्मा आणि जीव याच्या संधी प्रकाशामध्ये बुद्धी आहे. त्यानंतर बुद्धी आणि इंद्रिय याच्या संधी प्रकाशामध्ये मन आहे. मन तर असं सांगितलंय संकल्प करतं, विकल्प करतं. त्याच्यासाठी आणखी एक शब्द वापरलाय माऊलीने, उतरंड्या. उतरंड्या रस्त्यानं पुन्हा खाली काढतं, पुन्हा दुसरी उतरंडी करतं. ते मनाला तोच छंद आहे. नवीन नवीन संकल्प करायचे, पुन्हा विकल्प मनात आले की पुन्हा दुसरा नवीन संकल्प करायचं. त्याचं अखंड मनोव्यापार हा सतत चालू आहे. आपण इथं बसलोय, पण आपलं घर कुठंतरी मन आहे. हा मनोव्यापार आहे. या व्यापाराला जर एका ठिकाणी लावण्याची जर सवय लावली तर मनासारखं तर आनंद कोणाचाच नाही आहे. मन करारे प्रसन्न, सकल सिद्धीशी कारण. तुकाराम महाराज म्हणतात, काय म्हणतात? मन मोगरा, मन मोगरा. परत म्हणजे ईश्वरा त्याचं पुन्हा तू इतकं चिंतन करायचं की ते संसारामध्ये पुन्हा लागलं नाही पाहिजे. मन हे ऋषिकेशी, त्याला इतकं हे करा की पुन्हा मरणाचा त्यांनी विचारच नाही केला पाहिजे. त्याच्यानंतर त्याला शेवंती तयार करा, म्हणजे प्रत्येक फुलाची उपमा दिली आहे. तर त्याला असं तयार करा की ते एकदम आनंदी झालं पाहिजे. आणि त्या आनंदामध्ये त्यांनी येणं जाणं, संस्कृती हा शब्द वापरला. संस्कृती म्हणजे येर झार, त्याची सरली येर झार. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे, असं एक प्रकारचं तुकाराम महाराजांचा अभंग आहे. धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. आम्ही दास विठोबाचे. त्याच्यानंतर असं सांगितलंय, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. आपल्याला काय घ्यायचंय?
सच्चिदानंद पदवी घ्यायची आहे, तर क्षेत्राचा आणि क्षेत्रज्ञाचा विचार करत असताना क्षेत्राचं जास्त चिंतन करायचं नाही, क्षेत्रज्ञाचं चिंतन करायचं. आपली चूक होता कामा नये, कारण त्याच्यामध्येच आपण या प्रकृतीमध्येच जर अडकून बसलो, मायामोहामध्येच जर अडकून बसलो, तर जे मुख्य कार्य आहे ते मुख्य कार्य आपल्याला बाजूला राहील. तशा पद्धतीने हे सांगितलेलं आहे. पहा, प्रत्येक पुन्हा सुखा दुःखाचा मागोवा घेता भावामध्ये मी 6 प्रकारचे भाव सांगितले. सुख आणि दुःख. सुख म्हणजे काय? काया वाचा मने. जेव्हा माणसाला समाधान मिळतं तर त्याला सुख असे म्हणतात. तर हे सुख आत्मिक प्रकाराने जास्त मिळतं, आत्मिक आनंद जास्त होतो. आत्मिक पद्धतीने जे सुख मिळतं ते टिकाऊ असतं. अशा प्रकारचं विधान या माऊलींनी या ठिकाणी केले. सुखाची व्याख्या सांगत असताना आत्मिक समाधान मिळतं, एकदम आनंद मिळतो. अवघेची त्रैलोक्य आनंदची आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. त्याच्यामध्ये एका जनार्दनी असं सांगितलंय, एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभत असे. आणखी एक तत्व सांगितलंय. या 6 तत्वाच्या नंतर व्यतिरिक्त आणखी एक तत्व सांगितलंय, ते म्हणजे संघात. संघात म्हणजे असा शब्द जो समूहवाचक असतो, आणि तो सांगितल्यानंतर बाकीच्या सगळ्या शब्दाला त्याच्यामध्ये एकदम त्याला गुंडाळून टाकता येतं. इथं संघात हा शब्द कोणता आहे? क्षेत्र. क्षेत्र म्हणजे 35 जे तत्व आहेत ते ज्याच्यामध्ये आहेत ते संघात, आणि मग म्हणून हा संघाताला देखील 36 होतं सांगितलंय. आणखी एक तत्व सांगितलंय, ते तत्व आहे चेतना. खरं म्हणजे बाकीचे सगळे जड विभागातलं, चेतना हे कसं आहे? हे चैतन्य भागातलं आहे. त्याचा अभ्यास काय सांगितलेला आहे? कारण जर आपण विचार केला, जर अभ्यास जर केला, मन, बुद्धी, चित्त, अहंकार किंवा ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, हे जे प्रकार आहेत सगळे, पंचमहाभूते वगैरे, हे जे प्रकार केले ते आपण प्रेताला अनुलक्षून म्हणणार का? प्रेतमध्ये काय असणार आहे? या गोष्टी कधीच असणार नाहीत. ते कार्य करणारच नाहीत. म्हणून चेतना नावाचं तत्व पण सांगितलंय. म्हणजे एकूण 36 जे तत्व सांगितले आहेत त्या तत्वामध्ये पुन्हा एकदा मी आवृत्ती देतो. 36 तत्वामध्ये कार्य, करण आणि भाव या तिन्ही गोष्टीचा उल्लेख केला आहे. सुख दुःख हे भावना आहेत, इच्छा द्वेष भावना आहेत, तीव्र भावना आहेत. आठवणी करत राहायच्या सतत मागच्या, तर त्या इच्छा तयार होते. या आठवणीमुळे आपल्याला चांगलं वाटतं, झाली इच्छा निर्माण. इच्छा ही दुःखाचं मूळ आहे म्हणून सांगितलंय. आशा ही दुःखाचं मूळ आहे. त्याच्यानंतर द्वेष सांगितलंय. द्वेषासाठी एक उदाहरण पुराणामध्ये फार छान उदाहरण आहे. पुराणामध्ये 7 चिरंजीव सांगितले. त्यापैकी पहिला चिरंजीव त्या श्लोकामध्ये सांगितलाय, अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमंत विभीषण कृपः परशुरामाचं इति 7 चिरंजीवा. अश्वत्थामा हा द्वेषाचं वैशिष्ट्य आहे. काय गरज होती बरं त्याला? त्यांनी मित्राला वचन दिलं दुर्योधनाला, मी या पांडवाला नक्कीच मारील. शेवटी सेनापती तो दिलं, आणि ती पांडवाच्या मुलाला झोपेत मारलं. त्याचं चिरंजीवत्व हे त्याला खरं म्हणजे शाप आहे आयुष्यभर. त्याचा या कपाळावरला मणी काढला गेला भीमाकडून, आणि ते जखम सगळे चिघळत बसली. त्याला चिरंजीव जरी पद मिळालं असेल, कारण त्यांनी तपश्चर्या केली होती महादेवाकडून, शंकराकडून त्यांनी चिरंजीवत्व घेतलं होतं. पण त्याचं चिरंजीवत्व द्वेषाने पूर्ण भरलेलं असल्यामुळं आपण उदाहरण सांगत असताना अश्वत्थामा सांगतानंतर प्रत्येक समोरचा माणूस एकदम कसा तरी होतो. कारण द्वेषाचं उदाहरण आहे ते. किती द्वेष करावा एखाद्या गोष्टीचा. आणि ही कशी पुराणाची कथा कशी पाहना. हा द्वेष केल्यानंतर पुन्हा द्रौपदीला सांगितलं गेलं की भीमाने पकडलं अश्वत्थामाला, काय करू म्हणे याला? नको, सोडून दे म्हणे. का सोडून दे?
जसं माझ्या मुलाच्या मृत्यूमुळं मला वेदना झाल्या, तसं याच्या आईला कृपीला त्रास होईल, याला सोडून दे म्हणे. किती थोर मन सांगितलंय द्रौपदीचं मन. हे पुराणातलं उदाहरण आहे. द्वेषाला आपण दूर करायला हवं. म्हणजे या पूर्ण 36 तत्वामध्ये हे द्वेष नावाचं जे तत्व आहे त्याच्यापासून आपण दूर जायला हवं. हे नकोच. भावकी 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 म्हणतात आणि प्रत्यक्ष वागत असताना आपल्या सख्या भावाबद्दल वाईट विचार जरीत असेल तर ते द्वेष नावाचं तत्व आहे. त्या तत्वापासून दूर व्हायला पाहिजे. असं इथं माऊलीने इतकं उदाहरण छान सांगितलेत ना. धृती नावाच्या तत्वाबद्दल माहिती सांगितली. धृती म्हणजे धैर्य. काय धैर्य होतं त्या प्रल्हादाचं. प्रत्यक्ष वडिलाला सांगितलं मी नारायण म्हणणार म्हणे, तुम्ही सुद्धा नारायण म्हणा. त्याला ते उकळत्या तेलामध्ये टाकलं काय, वरून फेकलं काय. देव राखे तया मारी येल कोण, आहे की नाही. त्याला कुणी वाचवलं? भगवंतानी वाचलं. जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे. भक्त बाळ प्रल्हादाला छडिले पित्याने, नारसिंह रूपे त्यासी रक्षिले प्रभूने. धृती नावाचं एक तत्व आहे. तर हे तत्व 36 तत्वामध्ये अंतर्भूत आहे. धृतीबद्दल आणखी एक उदाहरण, नैसर्गिक उदाहरण सांगितलंय. आपल्या शरीरामध्ये वायू आहे, आकाश आहे, आपल्या शरीरामध्ये जल आहे, आपल्या शरीरामध्ये तेज आहे, आपल्या शरीरामध्ये पृथ्वीचा अंश आहे. म्हणून जेव्हा माणूस हा शेवटच्या याच्यात जातो यात्रेमध्ये, तेव्हा काय म्हटलं जातं? ज्याचं होतं त्यांनी घेऊन गेले. पंचमहाभूताचे तत्व पंचभूतात विलीन झाले. पण खरं जर विचार केला तर हे एकमेकाचे शत्रू आहेत बरं का तत्व. आकाश आणि वायू यांचं कधी जमत नाही. वायू आणि तेज यांचं कधी जमत नाही. तेज आणि पाणी यांचं तर अजिबातच जमत नाही. पाणी जर पृथ्वी जर पाण्यात टाकली की थोड्या वेळाने विरघळून जाणार, यांचं जमत नाही. पण धृती नावाचं एक असं तत्व आहे ते सगळ्यांना धरून राहतं. एखाद्या संघटनेमध्ये अशी 2-4 व्यक्ती असतात तर ते व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारचे जे व्यक्तिमत्व असतात त्यांना धरून टाकतात. त्यांच्याकडे धैर्य नावाची गोष्ट जास्त असते, धृती असते. कारण त्यांचा जो पाया असतो तो क्षमेवर आधारित असतो. पृथ्वी हे क्षमेचं उदाहरण आहे. क्षमा करतात ते, सोडून द्या. त्याला जर धरत असेल तर कसं होईल? तर हे 6 जे भाव आहेत त्या भावामध्ये इच्छा, द्वेष हे 2 शब्द, सुख आणि दुःख हे 2 शब्द, त्यानंतर धृती आणि चेतना हे 2 शब्द, असे 6 प्रकारचे तत्व आहेत. आणि 7वं तत्व आहे संघात नावाचं. हे 7 तत्व आणि 14 आणि 15 29 तत्व, असं 29 आणि 7 36 तत्वापासून हे क्षेत्र बनलेलं आहे. पुन्हा पुन्हा मी सांगतो की हा जो अध्याय आहे त्या अध्यायातलं क्षेत्राज्ञ क्षेत्रज्ञाचा हे जे 2 श्लोक आहेत, श्लोक नंबर 5, श्लोक नंबर 6, याच्यावरल्या माऊलींनी लिहिलेल्या ओव्या अवश्य वाचा. इतकं पक्क तुमच्या डोक्यात राहून जाईल हे की तुम्ही कधी विसरणारच नाहीत. झोपेत सुद्धा आपल्याला सांगता आलं पाहिजे. कार्य कोणते आहेत? 15 तत्व आहेत. कर्णाचे 14 तत्व आहेत. आणि या तीव्र अशा भावनेचे 6 तत्व आहेत. आणि आणखी एक तत्व आहे संघात नावाचं, या सगळ्यांना एकत्र करणारं. तर याच्या काही गोव्या मी पुन्हा पुन्हा वाचतो म्हणजे आपल्याला थोडक्यात म्हटलं गोषवारा करता येईल. 5-10 मिनटं राहिली. मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. 1 तासामध्ये जितकं सांगता येईल तितकं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पण माऊलींचं असं वैशिष्ट्य आहे, माऊलींची भाषा जोपर्यंत कानावर पडत नाही ना तोपर्यंत आनंद नावाची गोष्ट मिळत नाही. सिद्धांत आहे त्याच्यामध्ये, नुसतं वर्णन नाही आहे. सिद्धांत कसे आहेत? आता हे सांगत असताना अहंकाराचं वर्णन करत असताना माऊलींनी 81 नंबरच्या याच्यावर ओवीमध्ये फार सुंदर सिद्धांत सांगितलाय. पहा काय सिद्धांत सांगितलाय.
नवल अहंकाराची गोठी, विशेषे न लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. अहंकार हा अज्ञानाला त्रास देत नाही. कोणाला त्रास देतो? ज्ञानी माणसाला त्रास देतो. कारण अहंकार हा, जे अज्ञानी जे असतात ते नम्र असतात, ते स्पष्ट मान्य करतात, मला काही माहिती नाही बाबा. इतका विनय असतो त्यांच्यामध्ये. ते तुम्ही जे आहे, तुम्ही जी चर्चा करतायत ना, त्याच्यामध्ये मला खरंच माहिती नाही. नम्र भाव असतो. आणि ज्ञानी माणसं ते अहंकाराने भरलेले असतात. माझाच मुद्दा बरोबर आहे. मग त्याच्यात ते जे आहे ते अहंकार जो आहे तो ज्ञानी माणसाच्या डोक्यावर जास्त बसतो. हा सिद्धांत आहे. अहंकाराचं वर्णन करत असताना माऊलींनी हा सिद्धांत पण सांगितला. म्हणून ज्ञानेश्वरी, भागवत हे जे ग्रंथ आहेत, किंवा दासबोध सुद्धा फार सुंदर ग्रंथ आहे बरं का. तर हे या ग्रंथांना सिद्धांत ग्रंथ म्हणतात. या ग्रंथामध्ये दृष्टांत आहेत, रूपक आहेत. तरी देखील अधूनमधून असे काही सिद्धांत आहेत, त्या सिद्धांताच्या ओव्याकडे कानाडोळा करू नये. ते फार महत्त्वाचे आहेत. कारण आपण जर सिद्धांतच नाही सांगितले, प्रमेय नावाचा प्रकार होता आम्हाला या भूमितीमध्ये, खूप प्रमेय, पण शेवटी एक वाक्य असायचं, इति सिद्धम साध्यम. सिद्धांत अशा प्रकारे सिद्ध झाला आहे. प्रत्येक प्रमेयाच्या शेवटी असं मागत होते की काटकोन त्रिकोणामध्ये उंचीचा वर्ग, पायाचा वर्ग बरोबर आहे कर्णवर्ग, हा पायथागोरसचा सिद्धांत आहे. तो सिद्धांत फार महत्त्वाचा आहे असं या प्रमेयाच्या शेवटी सांगत होते. म्हणजे सिद्धांत आहे की नाही महत्त्वाचा? सिद्धांत देखील महत्त्वाचा आहे. तर या गोष्टी लक्षात ठेवा. तरी महाभूत पंचकू आणि अहंकार एकू, बुद्धी अव्यक्त दशकू, इंद्रियाचा मग अनेक हे एकू, विषयाचा दशकू, सुख दुःख द्वेषू संगात इच्छा आणि चेतना धृती, एवं क्षेत्र व्यक्ती सांगितली तुझ प्रती आगवीची. आता त्याच्यामध्ये पुन्हा सांगितलंय महाभूते कोणते कोणते? पृथ्वी आप तेज, वायू योमये तुझ, सांगितली बुझ महाभूते पाचे. सांगण्याचा प्रयत्न केला. 5 प्रकारचे महाभूत आहेत. त्यानंतर त्याच्यासाठी या अहंकाराच्या उदाहरणामध्ये अवसेचा चंद्रू गुडू सांगितलेला आहे, शब्द आलेला आहे. तर असे शक्यतो मुद्दे मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर इंद्रिय वृत्ती सांगितली. इंद्रिय वृत्ती कशी आहे? सुख दुःखाचा नागोवा, जेने उगाव लागे जीवा, तेथ दोहीसी बरवा पाडू जे धरी. त्यानंतर अधमोत्तम तुझे, तिचे साने थोर बुजे, जिया दिठी पारिकीचे विशो जीवे. अर्जुन ते गा जाण, बुद्धी तू संपूर्ण, आता ऐके ओळखणं अव्यक्ताची. सांख्या त्या सिद्धांती, प्रकृती जे महामती, त्याची इथे प्रस्तुती अव्यक्त का. अव्यक्ताबद्दल देखील अभ्यास सांगितला आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये या 36 तत्वांमध्ये बुद्धीबद्दल अभ्यास सांगितला आहे, क्रियाशक्तीबद्दल अध्याय सांगितला आहे. याच्यामध्ये चांचल्य नावाची गोष्ट सांगितली आहे. मन कसं आहे तर चांचल्य, म्हणून मनाला देखील स्थिर करा. मनाला इकडं तिकडं जाऊ देऊ नका. मनेरी नावाची जी गाय आहे ती फार उधळते. बाकी या सवंगडीमध्ये कृष्णा एक गाय मात्र आम्हाला आवरत नाही. कोणती गाय? मनेरी नावाची. तर कृष्णाने सांगितलं की तिला माझ्याकडे पाठवून द्या, बरोबर तिला आखडून ठेवतो. पण मनेरी गाव म्हणजे मन जे आहे त्याला इकडं तिकडं उधळू द्यायचं नाही. त्याच्याप्रमाणे याच ह्याच्यामध्ये इच्छाला सांगितले, ऐसे दाही विषय गाये देही, आता इच्छा तेही सांगिजेल, तरी भूतले आठवे, का बोले कान झाकावे, ऐशा परी चेतवे जेगा वृत्ती. खूप सुंदर सुंदर असे ओव्या त्या. या ओव्याचा अभ्यास करत असताना आपण इतकं त्याच्यात मिळून गेलं पाहिजे. त्याच्यात हे आणखी एक उदाहरण सांगितलंय, ज्याप्रमाणे कासवीच्या पिल्याचं हे पोषण केलं जातं कासवीकडून, तशा पद्धतीचं आगामुख मेळे विन पिलियाचे शोषण, करी निरीक्षण कुर्मी जेवी, पार्था तिया परी,
आत्मसंगती ये शरीरी सजित्वाची करी उपेग उजडा. धृतीबद्दल सांगितलंय. आता धृती विवंचना भेदू ऐक तरी भूता परस्परे उघड जाती स्वभाव वैरे नवे पृथ्वी ते निरेन नाशिजे. पाचही भूते न सहाती एकमेकाते की तेही ऐक्याते देहासी येती. अशा रीतीने काही काही शब्द असे सांगितलेत. रथ नावाचा शब्द आहे. रथ म्हणले की ते चाक येतं डोळ्यासमोर, जू येतो, घोडे येतात, पुन्हा रथ हाकणारा रथी येतो, पुन्हा धनुर्धर येतो. असे सगळे शब्द एक रथ शब्दावरून आपल्याला अभिप्रेत असतात. तर याला म्हणायचं संघात. संघात म्हणजे एकच शब्द, त्या या शब्दावरून आपल्या सगळ्या गोष्टीची कल्पना येते. जग. जग म्हटलं की वेगवेगळे देश, त्या देशातले लोक, त्यांची भाषा, त्यांची पद्धत, या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर. धर्म. धर्मो रक्षती रक्षिता हा आहे की नाही. विश्व हिंदू परिषदेचं एक ब्रीद वाक्य आहे. त्याचं रक्षण करा धर्माचं, धर्म आपलं रक्षण करेल. धर्मो धारयती प्रजा. हे जे समूहवाचक जे शब्द आहेत, त्या समूहवाचक शब्दाला देखील हे एक तत्व म्हणून या ठिकाणी याचा अंगीकार केलेला आहे, याचा अभ्यास सांगितला आहे. असं हे 36 तत्वाचं क्षेत्र आहे. याचा जो मालक आहे तो क्षेत्रज्ञ आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी. क्षेत्रज्ञाला फार महत्त्व आहे. क्षेत्रज्ञ म्हणजे सगळ्यांचा मालक. माझी शेती समजा, त्या माझ्या शेतामधलं मला पूर्ण माहीत असायला पाहिजे. त्यातले दगडं कुठं जास्त मिळतात, बाबळीचे झाडं कुठं जास्त येतात. एक झाड असतं, ते झाड माझ्या शेतात कधीच नाही यायला पाहिजे याचा मी प्रयत्न करायला पाहिजे खरा शेतकरी असेल तर. ते आहे हिवऱ्याचं झाड. हिवऱ्याचं झाड कसं असतं, त्याच्यामध्ये सगळे किडेच असतात, मुंग्यात. खरा शेतकरी असेल तर त्याला कळेल ते. इतकंच नाही, हिवऱ्याच्या झाडाखाली जर बसलं ना, कोणाविषयी वाईटसुद्धा विचार येतात. काय त्या झाडाचं वैशिष्ट्य असेल कोणाला. ते झाड आपण शेतात ठेवत नाहीत. द्वेष आहे तो. द्वेष नावाचं जे तत्व आहे त्याप्रमाणे हे हिवऱ्याचं झाड नावाचं झाड असतं. ते आपल्या शेतात राहता कामा नये. म्हणजे क्षेत्राचा अभ्यास करत असताना चोखंदळपणाने एक तत्वाचा आपण विचार करायला हवा. आणि तो विचार करण्यासाठी कार्यकरण भाव हा नेहमी लक्षात ठेवा. कार्य म्हणजे काय आहे, किती त्याच्यात भाग आहेत, करण कोणते आहेत आणि भाव कोणते आहेत, या सगळ्याचा जो अभ्यास करेल त्याला माऊली म्हणतात, त्याला मी ज्ञान असे म्हणतो. ज्ञान सांगत असताना क्षेत्रज्ञाचा अभ्यास त्याला माहीत असावा. त्याला व्यासपीठावर बसण्याचा अधिकार आहे. माझे माऊली गुरुमाऊली खूप सांगतात, ज्याला पंचीकरण माहिती नाही त्याने व्यासपीठावर बसू नये. ज्याला क्षेत्रज्ञाचा अभ्यास नसेल त्याने व्यासपीठावर बसू नये. कारण एखादं समजा प्रवचन झालं किंवा चिंतन झालं आणि त्याच्यावर एखाद्याने नंतर कोणी काही शंका विचारली आणि ते जर सांगा त्याचं निरसन नाही करता आलं तर तो वक्त्याचा दोष आहे, एकदम दोष आहे, पुरुषापरार्थ आहे. तर अशा पद्धतीने ही ज्ञानेश्वरी काय करते, ज्ञानेश्वरी आपल्याला प्रगल्भ करते, अशा प्रकारचे विचार सांगते. आणि हे विचार सांगत असताना तिची गोडी सतत वाढत राहो हे मी एक शुभेच्छा देतो. सर्वेपी सुखीन संतु, सर्वे संतु निरामया. आणि माझं एक थोडक्यात चिंतन पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल 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 विठ्ठल. येणे वाघ यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे, पसाय दान हे. जे खडांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो देवांशील तो तिलाहो. प्राणिजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटू तया भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलती जे अर्णव पियुषाचे, चंद्रमेघे आलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोयरे होतू किंबहुना सर्वसुखी,
पूर्ण हो निती लोकी भज जो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीव्ये विशेषी लोकये दृश्यादृश्य विजय होवा वेगी एथ मने श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला आवर्ते हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय केशवराज बाबासाहेब महाराज की जय भारत माता की जय भाविक भक्तो आजची 18व्या वर्षातील 10व्या दिवसाची सेवा हरिभक्तपरायण रत्नाकरराव देशमुख महाराज माजलगाव यांची झालेली आहे. महाराज माजलगाव येथे राहतात. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये मोलाचे काम करतात. एवढंच नाही तर सेलू येथे श्रावणमासी ज्ञानेश्वरी प्रवचनाचा बोध घेऊन त्यांनी माजलगावला सुद्धा असाच उपक्रम सुरू केलेला आहे. आपला वारसा घेत माजलगावमध्ये त्यांनी ज्ञानज्योत प्रज्वलित केलेली आहे. सेलू हे त्यांचे आजोळ आहे. महाराजांनी सुरुवातीलाच सांगितलं की मंडलिक माझे मामा आहेत. अभ्यासपूर्ण प्रवचन आपले झालेले असतेच. धन्यवाद महाराज. आजचे प्रसादाचे सेवा होती नंदलाल मेघजी पद्मावत. तसेच उद्याची प्रवचन सेवा हरिभक्तपरायण शंकर माधवराव आजेगावकर परभणी. तसेच